नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि बघा आपला पत्ताकोबी अजून तेवढाच आहे. आता थोडासा मोठा व्हायला लागला, कारण मी ना त्याच्या शेजारी ज्या मिरच्या वगैरे होत्या ना त्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. त्याला खूप अशी अडचण झाली होती. खरं तर हे खायला यायला पाहिजे होतं, कारण हे 2च महिन्याचं पीक आहे, म्हणजे 60 दिवसाचं. 60 दिवसानंतर आपण त्याला खाऊ शकतो. आता जे मोठे मोठे शेतकरी आहेत त्यांचे येतात, कारण त्यांचे व्यवस्थित काळजी घेतली जाते. व्यवस्थित बेड असतात, बेडवर छान अशी लागवड झालेली असते. आपलं तसं काही नाही, आपण हे असंच रोप आणून मी लावून दिलं होतं. काही गेलं त्याच्यातलं, काही आलं. तुम्हाला तर माहिती आहे, मी शेतातून आणलं होतं रोप. आपल्या म्हणजे माझ्या मामीकडून त्यांनी लावलं होतं. तर थोडे 5-6 झाडं आणले होते, त्यातले 2-3 गेले आणि 2-3 आहे, 4-5 आहेत. तर बघू शकता किती छान असं आलेलं, छान आलं, पण ते असं मोठं नाही होते. आता त्याला काही आपण कुठली रासायनिक म्हणजे फवारणी वगैरे किंवा खत वगैरे टाकत नाही, त्यामुळे जे गट्टे आहेत ते छोटे छोटेच राहणार आहेत, पण खायला चव एकच नंबर असते आणि खूप छान लागते. आता आम्ही गवार, भेंडी हे सगळं खातो, तर त्याची चव खूप छान असते. तर बघू शकता अशा प्रकारे आपले आता छान ते, म्हणजे त्याचं काय असतं ना, वसवा असतो असं जवळजवळ झाडं जे असतात ना, तिथं कारलं उगवलेलं आहे बघा. तर त्यामुळे तर ते खूप असं म्हणजे हे झालं होतं त्याला, नाही का, अडचण झाली होती. आणि त्याच्यावर पण अशी सावली सावली पडायची, त्यामुळे मी ते काढून टाकलेले आहे. मिरच्या वगैरे सगळ्या तिथल्या आता तर बाकीच्या आहेत आपण ते जे मोठाल्या मिरच्या आहेत ना त्या आहेत. भरपूर झाडं आहे, म्हटलं हे पण येत नाही ते पण येत नाही, म्हणून मी ते काढून टाकलेलं आहे. तरी बघा आता हा गट्टा काढायला आलेला आहे, पण काढू आपण नंतर. आणि तसं तर छानच आलेलं आहे, त्याला काय आपण कुठलंही नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मी ज्यावेळेस लावले त्यावेळेस फक्त राख आणि शेणखत वगैरे टाकलं होतं. बाकी दुसरं आपण त्याला काही टाकलेलं नाही आहे, त्यामुळे त्याची वाढ जरासा सावकाश, म्हणजे असं आता याला 4-1 महिने झाले असतील. तसं तर खरं आहे, म्हणजे खायला 2च महिन्यात येतं. तर बघू शकता तुम्ही किती छान असे दिसत आहेत. मला ना ते खायचं आहे, आणि त्याच्यापेक्षा नाही दिसतं खूप छान ना, म्हणजे मला तेच खूप आवडतं. तर असं नाही का, म्हणजे एकदम शोच येऊन जातो. जोपर्यंत आपल्या बागेत फ्लावर होता, आता हे कोबी आहे, ते याचं काय, ते अननसाचं झाड, हे आहेत ना, एक असे इतके सुंदर दिसतात ना. भलेही त्याला नाही काही आलं तरी चालेल, पण दिसायला खूप छान दिसतात. बघू शकता तुम्ही. मला म्हणजे आज मी मिरच्या काढल्या आणि तळल्या, तर म्हटलं चला याची पण एक छोटीशी क्लिप घ्यावी. किती छान दिसत आहे. आणि मन पण असं म्हणजे एकदम असं वाटतं खूप आहे काय, आपल्या बागेत खूप असं भरपूर भाज्या आहेत असं वाटतं. तर आता मी नवीन नवीन भाज्या आणणार आहे, बीट वगैरे सगळं आणणार आहे. आणि आपण आता शेतातही छान अशी जागा करून, शेतातसुद्धा आपण आता पाऊस पडल्यानंतर किंवा मोठं जे सुरुवातीचे पाऊस होऊन गेल्यानंतर छान अशा आपण भाजीपाला शेतात पण लावणार आहोत. 1-2 गुंठे जागा करून. कारण जे आहे ते आपण जे दोडके ते लावलेले आहेत ना, तर ते आपल्या म्हणजे शेजारच्या म्हणजे आपल्या ज्या बटाईवाल्या मामी आहेत ना, त्यांच्या शेतात आहेत ते. तर तिथे जाणार आहे मी आज, तर तिथला पण व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेल. किती छान असे दोडके आणि गवार, भेंडी आलेली आहे. तर म्हणजे ते मीच पाठवलं होतं त्यांच्याकडे, त्यांनी फक्त लावलं होतं. आणि खूप छान अशी काळजी घेतलेली आहे, तर मी तुम्हाला गेल्यावर दाखवते. तर चला भेटू आपण शेतात. कसे आलेत ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि छान छान असे दोडके आणि गवार मी तोडलेली आहे. आणि रोजच व्हिडिओ नाही येत माझा, कारण काल मला ना मी बाहेर गेले होते, त्यानंतर शेतात गेले होते. खरं तर हा व्हिडिओ काल केलेला आहे मी, पण काल मला खरं हा व्हिडिओ टाकायला वेळच नाही भेटला, म्हणून. तर चला आपण जाऊया शेतात. बघा, हे बघा आम्ही आलेलो आहे शेतात. आणि गवार तोडायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला व्हिडिओ करायचा होता. दरवेळेस माझ्याकडून असंच होऊन जातं, निम्मा अर्ध माझं काम होऊन जातं आणि मग माझ्या लक्षात येतं की व्हिडिओ करायचं. म्हणून बघू शकता इतक्या छान अशा गवार आलेल्या आहेत, भरपूर प्रमाणात लागले. आता खूप दिवस झाले पूर्ण तोडून तोडून त्यांनी काही म्हणजे हे केल्या, आणि काही आहेत. तर म्हटलं चला, मी त्या दिवशी गेले होते पण खूप घाईत होते, त्यामुळे मी तोडल्या वगैरे नव्हत्या. तर आज भाजीपुरत्या गवार आणि दोडके तोडलेले आहेत. खूप छान अशा गवार आहेत, एकदम गावरान मस्त आणि इतक्या चविष्ट आहेत ना. यालासुद्धा कुठलंही रासायनिक खत नाही किंवा फवारणी नाही आहे केलेली. पण ऊनच खूप आहे, पाणी थोडंसं हे होतं ना, त्यामुळे तर खूप ऊन असल्यामुळे ना त्याला म्हणजे असं ते दोडके आता तरी गवार बरे आहेत, पण ते दोडके आहे ना ते असे वाकडे 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 व्हायला लागले. आणि जे छोटे छोटे आहेत ते लगेच असे जळून पण जायला लागलेले आहेत. तर ते आता काढून टाकणार आहेत त्या, म्हणून मी गेले होते. ते म्हणे आपण आता इथे दुसरे बी किंवा रोप टाकू आणि दुसरे आता काहीतरी लावू. तुम्हाला हे करायचं असेल व्हिडिओ तर तुम्ही येऊन जा एकदा.
आणि हे पण न्या, भाजीला पण न्या. तर बघा तुम्ही बघितलं आहे ना दोडके कसे झालेले आहेत, कारण ऊनच खूप आहे. का ते पीक मग चांगलं आलं होतं, भरपूर छान त्याचे हे पण आलं, त्याला लागले होते फुलकळ्या आणि काय म्हणतात त्याला, फळ पण खूप छान असे लागलेले होते. पण काय करता, उन्हामुळं सगळे झालेलं आहे. तर जे उन्हाळ्यात ज्या भाज्या आपल्याला खायला भेटल्या त्यातच खूप समाधान आहे. आणि आपल्या शेतातलं आपण लावलेलं आपल्या हाताने खाण्याची मजा वेगळीच असते. तर बघू शकता तुम्ही इतके अशी गवार आणि दोडके आहेत. आता दोडके पण तोडले मी, गवार पण तोडलेले आहे. तर बघू शकता दोडके पण छान आहेत. माझ्याकडून थोडे कवळे तोडले गेले होते, तरी बघा असे दोडके आणि अशी गवार तोडलेली आहे मी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या तुम्ही पण दोडक्याची भाजी, दोडक्याची रस्सा भाजी आणि सुक्की भाजी गवारीची करू. कसा आहे भाजीचा बेत, भेटू आपण परत नंतर. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि असाच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. खूप छान कमेंट करतात माझ्या ताई, पण सगळ्या ताई करत नाही आहेत. मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते, बऱ्याच ताई कमेंट करत नाही आहेत. तर प्लीज असं करू नका आणि नक्कीच कमेंट करत जा. आपण भेटू परत. तर बघू शकतो तुम्ही, असा आहे आपला प्लॉट. आता हे काढून टाकायचा आहे. तर आपण दुसऱ्या प्लॉट जेव्हा लावू छान छान भाजीपाला, तेव्हा नक्कीच भेटू. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. चला आपण भेटू परत. बाय बाय, काळजी घ्या. तोपर्यंत बाय.